यामध्ये तथ्य आहे. पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारतं आणि एकदा सुधारलेलं मस्तक कुणासमोर नतमस्तक होत नसतं, असा सुंदर संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्याई या जगाचा इतिहास जर तुम्ही शोधून काढला तर या जगाच्या इतिहासामध्ये आदर्श पुत्र असतो कसा, त्या पुत्राचा धर्म काय असतो, त्याचं कार्य काय असतं, याचं उत्तम आणि सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. मृत्यूच्या मैदानामध्ये मर्दाच्या मनगटाने आणि धैर्याच्या स्वाभिमानाच्या छातीनं हे स्वराज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन वाघांना जन्म देणारे मासाहेब जिजाऊ या सर्वच महापुरुषांच्या चरणावर मस्तक ठेवतो, नतमस्तक होतो. आज आपण इथं का बसलोय? आज महाराष्ट्रातला सकल मराठा समाज उपोषण करतोय. आम्ही प्रत्येक गावामध्ये जातोय. कधी कोणत्या व्यासपीठावर शाळकरी मुलं उपोषण करताना दिसतात, तर कधी आमच्या माय माऊल्या उपोषणाला बसताना दिसतात. आज आम्ही अन्न त्याग करतोय. चिंतनाचा विषय आहे का ही वेळ काय यावी, हा आपल्यासाठी सर्वात मोठा प्रश्न आहे. आज मराठा समाज शासनाला भांडतोय, पण काय याचं कारण काय? काय हवंय मराठ्यांना? मराठ्यांना आरक्षण हवंय. दॅट इज कॉल्ड मराठा रिझर्वेशन इन इंग्लिश. आपल्याला आरक्षण हवंय आणि आरक्षणाच्या लढ्यासाठी आज आपण इथं एकत्र जमलोय. आज आपण गावगाव उपोषण करतोय. जरांगे पाटील आज उपोषण करतात, कारण प्रत्येकाला आरक्षण आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही ही आपल्या भारतात आहे. लोकशाही मानणारी मराठी आपण आहोत. संविधानाचा आदर्श आपण घेतो, आदर आपण करतो. मग संविधानामध्ये सगळ्यांना आरक्षण आहे, पण मराठ्यांना का नाही हो? ही बाब बदलायला हवी का नाही? हे चित्र बदलायला हवं. आम्ही आरक्षण मागतोय म्हणजे नेमकं काय मागतोय? आम्ही आमचा हक्क मागतोय. आम्ही आमच्या लेकरांसाठी न्याय मागतोय. आम्ही आरक्षण मागतोय जे आमच्या हक्काचं आहे ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय. यापेक्षा आम्ही काय वेगळं करतोय? आमची सापेक्ष बाब काय आहे? आम्ही आमच्या लेकरांसाठी आरक्षण मागतो जे सगळ्यांना मिळतंय, आणि ते जर आम्ही मागत असेल तर इथं जर कुठं आमचं चूक असेल तर शासनाने ही चूक आम्हाला दाखवून द्यावी. एसईबीसी अंतर्गत मी प्रत्येक मराठ्यांना सांगतोय, कायद्याच्या गप्पा करायला शिका, न्यायाच्या गप्पा करायला शिका. जोपर्यंत आपण कायद्याच्या गप्पा करणार नाही, जोपर्यंत आपण या भारतीय संविधानाची कलमे आपण पाठ करणार नाही, तोपर्यंत आपल्याला शासन न्याय देणार नाही. एसईबीसी 2018 ला आपल्याला आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाचं नंतर काय झालं? एसईबीसी प्रवर्ग म्हणजे काय? सोशल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, म्हणजे मागास जात. का हो मराठी आपण मागास होत नाही का? आपल्यामध्ये काय अशी गोष्ट आहे की जिला पाहून आपल्याला शासन मागास करत नाही? 33% मराठा समाज आहे. एवढ्या समाजामध्ये 2-4 नेते पुढारलेले असतात, याचा अर्थ अख्खा समाज श्रीमंत आहे. 2-4 विस्थापित प्रस्थापित मराठ्यांना जर तुम्ही पाहून अख्खा मराठा समाज जर तुम्ही मागास सिद्ध करत नसाल तर हे चित्र बदलायला हवं. आज शेतकरी आत्महत्येसारखा मुद्दा घ्या. मला सांगा, कधी कोणता व्यापारी आत्महत्या करतो का? कधी कोणता नोकरशाह आत्महत्या करतो का? माझ्यासोबत जे अनेक शिक्षक आहेत, कधीच कोणता शिक्षक मी आत्महत्या केलेला पाहिला नाही. पण शेतकरी आत्महत्या करतात. कारण काय आहे? शेतकरी आत्महत्या म्हणल्याच्या नंतर हा मुद्दा आपल्याला सामान्य वाटतो. शेतकरी आत्महत्या करणार नाही तर कोण करणार? का व्यापाऱ्यांनी आत्महत्या करायचे का? पण कधी एखाद्या घरामध्ये, ज्या घरामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे बापू, त्या घरामध्ये कधी जाऊन पहा आणि घराच्या आजूबाजूच्या भिंतीवर पहा. त्या भिंतीवर तुम्हाला छत्रपती शिवरायांचा फोटो दिसेल. अरे विचारात जात त्याची मराठाच असेल. ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या घडतात 80% आत्महत्या या मराठ्यातूनच घडतात. हे कारण पुरेसं नाही आमच्या मागासपणाचं. आज आमच्या समाजामधले 80% शेतकरी आत्महत्या करत असतील आणि हे शासन आम्हाला मागास ठरवत नसेल, आम्हाला मागास घोषित करत नसेल, यापेक्षा मोठी खंत काय असावी? गायकवाड आयोगाला 26 प्रश्न होती, त्यापैकी 13 गुण द्यायची होती. गायकवाड आयोगाने आम्हाला 21.5 गुण दिली. आम्ही मागास आहोत. ते कारण पुरेसं नाही का? म्हणजे आम्ही मागास होत नाही का? आम्ही मागासच आहोत. राहिला दुसरा प्रश्न, 1967 साली जे आरक्षण तुम्ही कुणब्यांना दिलं तेव्हा कोणती समिती गठीत केली का यांनी? तेव्हा कधी पुरावे मागितले का जातीचे? नाही. मराठ्यांना लक्षात करा, तारीख लक्षात ठेवा, 1967. कुणब्यांना आरक्षण 1967 साली मिळालं. त्यांचा क्रायटेरिया काय होता? फंडा नेमका काय होता? मी तुम्हाला म्हणतोय, न्यायाच्या गप्पा करायला शिका. विनोद पुरस्कार झाला आणि 1967 साली त्यांनी व्यवसाय पाहून त्यांना आरक्षण दिलं. म्हणजे एखादा माळी आहे घे, बागवान आहे घे, एखादा शेती करतो कुणबी आहे तू घे आरक्षण, तू मेंढ्या बघतो धनगर आहेस घे आरक्षण. मग आज काय? आज आमच्या समाजाचा व्यवसाय कोणता आहे? तेव्हा 1967 ला आम्ही शेती करत होतो, आजही आम्ही शेती करतो. काय आज का आम्ही विमान बनवण्याच्या फॅक्टऱ्या काढल्या की काय?
मग तेव्हा जर तुम्ही व्यवसाय पाहून आरक्षण दिलं असेल तर आजही आमची रास्त मागणी अशी आहे की आजही आम्हाला व्यवसाय पाहून आरक्षण मिळालं पाहिजे. तेव्हाही आम्ही कुणबी होतो आणि आजही आम्ही शेतीच करतो. 80% समाज शेती करतो. आणि हा क्रायटेरिया तुम्ही तेव्हा लावला तर हा क्रायटेरिया आता का नाही, हा आमचा प्रमुख प्रश्न आहे. आज मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली समग्र महाराष्ट्रामध्ये मराठी मोर्चे काढतायत. हे खूप खंबीर नेतृत्व आहे. मराठ्यांना मी तुम्हाला सांगतो 100 वर्षाच्या नंतर असं नेतृत्व भेटत असतं. आतापर्यंत आपल्याला 1982 ला आपण पहिला मोर्चा काढला होता अण्णासाहेब जावळे यांच्या नेतृत्वाखाली. पण काय झालं, अण्णासाहेब जावळेंनी स्वतःची आत्महत्या करून घेतली. पण तेव्हापासून आपण उपोषण करतोय. आजही आपल्याला आरक्षण नाही. याचा अर्थ असा आहे की शासनाच्या मनामध्ये आपल्याला आरक्षण देण्याची भूमिका नाही. पण आज हे खंबीर नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. या नेतृत्वाने शपथ घेतलेली आहे, जोपर्यंत मराठ्याच्या लेकराला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. असं नेतृत्व आपल्याला खूप दिवसाच्या नंतर मिळत असतं. त्याग लागतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कोणताही समाज एखाद्या माणसाला सहज डोक्यावर घेत नाही. या समाजामध्ये सुद्धा विद्वान असतात, कायद्याचे पंडित असतात, हजारो पुस्तक वाचलेले प्राध्यापक असतात, चिंतन करणारे लेखक असतात. त्यामुळे कोणताही समाज कोणाही माणसाला डोक्यावर घेत नाही. त्याचा त्याग आणि समर्पण महत्वाचं असतं. आणि जरांगे पाटलाचा 22 वर्षाचा त्याग आहे, एवढं समर्पण आहे. अनेक उपोषण त्यांनी मराठ्यांच्या लेकरासाठी केलेले आहेत. म्हणून आज आपण त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे. एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा जालन्याला शिवपुत्र संभाजी महाराज हे नाटक त्यांनी आयोजित केलं का, तर छत्रपती शिवरायांचा पुत्र जगाला कळाला पाहिजे. काय होते संभाजी महाराज जगाला कळायला पाहिजे, काय होते मासाहेबजी जाऊन जे संस्कार जगाला कळायला पाहिजे. आणि मराठ्यांची लेकरं हुशार झाली पाहिजे. म्हणून त्यांनी नाटक ठेवलं. परिस्थिती बेताची आहे, कारण ते सुद्धा एक कुणब्याचं लेकरू आहे, आपण जसे कुणब्याचे आहोत. आणि नाटकाच्या आयोजनामध्ये पैसे कमी पडले आणि मराठ्यांनी त्यांच्या कानावर एक गोष्ट घातली, पाटील नाटकाच्या आयोजनासाठी पैसे कमी पडतायत. क्षणाचाही न विचार करता त्या माणसाला सांगून टाकलं, अरे जर मराठ्यांच्या लेकरासाठी ठेवलेल्या नाटकासाठी पैसे कमी पडत असतील तर माझ्या वावराला गिऱ्हाईक लावा, माझं वावर विका. पण नाटकाला पैसे कमी नाही पडले पाहिजे, याला म्हणतात त्याग. स्वतःच वावर विकून त्यांनी नाटकाचा प्रयोग यशस्वी केला. हा त्याग लागतो. आणि हा जेव्हा त्याग घडतो तेव्हाच एखादा समाज एखाद्या नेतृत्वाला डोक्यावर घेत असतो. आणि तुम्ही सांगाल ते तोरण आणि बांधाल ते धोरण, हा एवढा विश्वास समाज त्या नेतृत्वाला देत असतो. याच्याही पुढे जाऊन सांगतो, जो अंबड या ठिकाणी त्यांनी भगवा हे नाटक ठेवलं का, तर मराठ्यांच्या लेकराला कळालं पाहिजे, मासाहेबजी जाऊन जे संस्कार वाचले पाहिजे. आमचे छत्रपती शिवराय जगाने आदर्श घेतले पण मराठ्यांच्या लेकरांनी मागे राहिले. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा आदर्श या जगाने घ्यावा, मराठ्यांची लेकरांनी सुद्धा घ्यावा. म्हणून त्यांनी भगवा हे अंबड या ठिकाणी नाटक ठेवलं. तिथं सुद्धा पैशाची कमतरता पडली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी व्याजाने काढून पैसे घेतले आणि त्या नाटकाचा प्रयोग यशस्वी केला. हा त्याग असतो, हे समर्पण असतं. मी एरीच म्हणत नाहीये. आपल्या माया माऊल्या, गावोगावच्या माया माऊल्या छत्रपती शिवरायांना विनंती करतोय, राजे पुन्हा जन्माला या. राजे, या माय माऊल्यांना तुम्ही सन्मान दिला, त्या माय माऊल्यांवर अत्याचार होत आहेत. राजे जन्माला या. ज्या शेतकऱ्यांना तुम्ही नांगर दिले, विहिरी खंदून दिले, अवजारे दिले, बैलांच्या जोड्या दिल्या, ते शेतकरी आत्महत्या करत, राजे जन्माला या. आणि त्या माय माऊल्या लेकरांची, आपल्या मराठ्यांची विनवणी छत्रपती शिवरायांनी मान्य केली आणि राजाचा अंतर्वली सराटे जन्माला आले. मनोज जरांगे पाटलाच्या रूपात आज घडीला मराठ्यांचा जर कोणी स्वाभिमान असेल, मराठ्यांच्या लेकरांचं भविष्य जर कोण असेल तर जरांगे पाटील आहेत. आपण आपल्या लेकराला अशी भाकर खाऊ घालतो जी दररोज दररोज खावी लागणार आहे. पण जरांगे पाटील अशी भाकर तुमच्या लेकराला देणार आहेत, ती पिढ्यानं पिढ्या तुमच्यासाठी पुरणार आहे. त्यामुळे ही भाकर महत्वाची, हा लढा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, कारण आपण कुणाचं खातच नाही, आपण आपलं मागत आहोत. त्यामुळे आपल्या आरक्षणाला कुणीही विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. सर्व जाती धर्माची माणसं आपल्या सोबत आहेत, कारण आपला प्रमुख मागणी आहे, आपला जो हक्क आहे ते आपण घेत आहोत. त्यामुळे पुन्हा विरोध करेल असा प्रश्नच येत नाही. तुम्हाला माहित आहे, जेव्हा आपली अंतर्वली सराटीमध्ये मराठ्यांची महाविराट सभा झाली होती, तेव्हा काही राजकीय नतदृष्टी असणाऱ्या लोकांनी आपली लाईट, करंट, इलेक्ट्रिसिटी ऑफ केला होता, बंद केली होती. एवढा मोठा मराठ्यांचा जमाव जमलेला आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे, पाणी द्यायचं कसं, कारण फार मोठा जमाव जेव्हा जमत असतो तेव्हा पाण्याचा प्रश्न पुढे येत असतो. त्यामुळे त्या जमावाला पाणी पाजण्यासाठी गावोगावच्या
बौद्ध, महार, मातंग, तेली, कुणबी, चांभार या लोकांनी विहिरीतलं शेंदू पाणी मराठ्यांना पाजलं. त्यामुळे आपल्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही. आपल्या एका मंत्र्याने, मगरुरी असणाऱ्या मंत्र्याने जेव्हा आपल्याला 7 कोटीचा हिशेब मागितला हवा, तेव्हा पहिल्यांदा प्रत्युत्तर कोणी दिलं होतं? श्रद्धेय प्रकाश आंबेडकर, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांनी ठामपणे सांगितलं होतं, जर तू आमच्या 7 कोटीचा हिशेब मागत असतील तर सावधान, तू सुद्धा माळवे विकणारा एक माळेवाला होतास, तुझ्याकडे एवढी मोठी संपत्ती आली कुठून? आपल्या प्रस्थापित मराठ्यांनी हा प्रश्न केला नाही, पण प्रकाश आंबेडकरांनी हा प्रश्न केला होता. त्यामुळे आपल्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, आपण कुणाचं मागतच नाही. मराठ्यांनो लक्षात करा, आपले आता पुरावे सापडतात का? अगोदर काय झाले होते? अगोदर आपले पुरावे का सापडले गेले नाही? तुम्हाला मी खरं खरं सांगतो, काय पुरावे नव्हते का? पुरावे का आताचे आहेत का? पुरावे खूप अगोदरचे आहेत. म्हणजे राजकीय लोकांचं षडयंत्र होतं. तुम्हाला मी सांगतो, यांनी आतापर्यंत आपले जे पुरावे आहेत ते बुडाखाली दाबून ठेवले होते. कारण यांना माहित होतं आरक्षण हे कुणब्यानुसार मराठ्यांना मिळू शकतं. त्यामुळे इतके वर्ष या लोकांनी आपले पुरावे जगाच्या समोर दाखवले नाहीत. आज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आपल्याला आरक्षण मिळतंय, आपले हे पुरावे आपल्याला सापडत आहेत. त्यामुळे ही फार मोठी गोष्ट आहे, खूप मोठं षडयंत्र आहे. आज समिती यांनी नेमली, चीफ जस्टिस शिंदे साहेबांची समिती. काय हो, या समितीला काम काय आहे? काय करते ही समिती? जेव्हा दुसऱ्यांना आरक्षण दिलं होतं तेव्हा यांनी कोणतीही समिती पाहिली नव्हती. कारण घटनेची तरतूद अशी आहे की व्यवसाय पाहून तुम्ही आरक्षण द्या. पण मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा तुम्ही व्यवसाय न पाहता तुम्ही समिती गठीत करताय, त्या समितीला पुरावे शोधण्याचा प्रश्न करताय. किती पुरावे सापडले समितीला? तेव्हा 5000 पुरावे सापडले होते. पण एवढे पुरावे लागतात का? एवढे पुरावे लागतात का एखादा कायदा पारित होण्यासाठी? आमच्या मराठ्यांमध्ये काय वकील नाहीत का? आमच्यामध्ये काय ज्युडिशरी बेंचेस नाहीत का? आमच्यामध्ये काही असतील ना. त्यामुळे एवढे पुरावे गरजच नसतात. पण या शासनाला वेळ काढूपणा करायचा होता. आपण 57 मोर्चे काढले शांततेत. काय झालं? लाखोचे आपण मोर्चे काढली, पण नंतर त्या मोर्चाचं काय झालं? आपल्याला एससीबीसी अंतर्गत 16% आरक्षण दिलं, पण त्या आरक्षणाचं पुढे काय झालं? सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज देण्यात आलं आणि आपला जो आरक्षणाचा जो ऍक्ट होता तो डिस्क्वालिफाय केला. कारण काय होतं? इंदिरा साहनीचा खटला. इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार. हा खटला काय सांगतो की एखाद्या राज्याला आरक्षण जर द्यायचं असेल तर 50% मार्यादा ओलांडून चालणार नाही. मग हा ऍक्ट होता, हा खटला तुम्हाला सांगत होता, तर आम्हाला 16% आरक्षण दिलंच का? म्हणजे आपल्याला टिकणारं आरक्षण हवंय, ही आपली प्रमुख मागणी आहे. आज ते आपल्या डोळ्यात घातलं पहिलं अंजन होतं, तुम्हाला मी सांगतो. त्यामुळे आजची आपली प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला जर आरक्षण द्यायचं असेल तर 50%च्या आजचं आरक्षण आम्ही घेणार आहोत. ही आपली प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी आज आपण इथं बसलोय. तुम्हाला कधी कोणी विचारलं रात्री काय झालं, कशासाठी तू गेला, तुम्हाला सरळ सांगता आलं पाहिजे. रात्री सरांचं व्याख्यान झालं, त्यामध्ये सांगितलं मराठ्यांना आरक्षण हवंय ते 50%च्या आतच आणि ते ओबीसी प्रवर्गातून. कारण तुम्ही दुसऱ्यांदा आम्हाला आरक्षण दिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज देण्यात येतं आणि ते आमचं आरक्षण, आमचा ऍक्ट डिस्क्वालिफाय करण्यात येतो. आणि जर आम्हाला क्वालिफाय होणारं आरक्षण पाहिजे असेल तर ते 50%च्या आतच हवंय, हे मराठे महाराष्ट्रातले जाणू नयेत. कारण आज आम्ही हुशार झालोय, आज आम्ही कायदे वाचतोय, आज आम्ही घटना जाणतोय. आज तुम्हाला माहित आहे 3 वाजता 2 वाजता मराठ्यांची सभा होते. एवढी प्रचंड सभा होत आहे. याचा अर्थ काय? मराठ्यांनी आज मनावर घेतलंय. कारण इतके वर्ष मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं नाही, पण आज आरक्षण मिळालं पाहिजे हे आम्ही मनातून घेतलेलं आहे आणि यासाठी आम्ही लढलोय. मला सांगा, आपला जो उपोषणाचा मेन जो मोटो आहे, कशासाठी आपण उपोषण केलो? आता इथं कोणी महिला नाही, 2-3 महिला आहेत. आंतरवली सराटीमध्ये सुद्धा अशाच महिला उपोषणाला बसल्या होत्या. पण पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी त्यांच्यावर लाठी चार्ज केला. काय? उपोषण बसणार, सर्वात मोठी लोकशाही असणारा हा भारत देश, या भारत देशामध्ये उपोषण करणं काय गुन्हा आहे की काय? मग आम्ही उपोषणाला बसलो आणि आमच्या महिलांवर लाठीचार्ज होतो आणि ते कुठं होतं? छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये. ज्या छत्रपती शिवरायांनी महिलांचा स्वाभिमान कसा करायचा, सन्मान कसा करायचा शिकवलं, त्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये महिलांची डोके फोडली जातात, त्यांना रक्तबंबाळ केल्या जातं. हे कुठं घडावं? छत्रपती शिवराय महासाहेब जिजाऊंचे संस्कार काय होते तुम्हाला माहित आहे? महिलांचा स्वाभिमान राखला गेला पाहिजे. एखाद्या युद्धामध्ये जर समोर महिला आले तर शिवबा ते युद्ध जागेच थांबव, वेळ प्रसंगी तू गतप्राण झाला तरी चालेल, पण कोणत्याही महिलांवर हात उजारू नकोस. हे छत्रपती शिवरायांना दिलेले संस्कार होते.
आणि याच महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या मायमौल्यांची डोके फोडली जातात. याचा अर्थ काय आहे तुम्हाला माहित आहे? एक छोटा प्रसंग सांगतो इतिहासाचा तुम्हाला. जेव्हा छत्रपती शिवरायांनी अफजल खानाची बोटे कापली तर तुम्हाला वाटतं का लाखोच्या फौजेमध्ये छत्रपती शिवराय घुसले आणि फक्त त्यांची बोटे कापतील? जर मनात आला असता छत्रपती शिवरायाने त्याला मोकळा सोडलाच नसता, त्याला तिथंच आडवा उभा चिरला असता. पण कारण काय होतं, जेव्हा छत्रपती शिवराय शाहिस्ते खानाच्या छावणीमध्ये बोटे काटण्यासाठी गेले, त्याला ठार करण्यासाठी गेले, तेव्हा तो स्वतःच्या बेगमच्या छावणीमध्ये पळून गेला होता. आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराज थांबले, कारण छत्रपती शिवरायांना साहेब जिजाऊंचे संस्कार होते, शिवबा कोणत्याही माया बहिणीवर हात उजारायचा नाही. आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांनी त्याला खुला सोडला, नाही तर तेव्हा त्याला आडवा उभा कापला असता. आणि त्यानंतर तुम्हाला माहित आहे शाहिस्ते खान स्वतःचा इतिहास काय सांगतोय. जेव्हा त्यांची शाहिस्ते खानाची मोठी बहीण त्याच्याकडे पळत रडत आली आणि ती शाहिस्ते खानाला म्हणते, सरकार गजब हो गया, सरकार गजब हो गया, और नराधम शिवा मेरे बेटे को उठा के ले गया. तेव्हा शाहिस्ते खान स्वतः काय म्हणतो, रोमत पगली रोमत, वो शिवा किसी की गर्दन काट सकता है, किसी की उंगलियां काट सकता है, मगर वो शिवा का इतिहास है, वो किसी भी माँ बहन पर हाथ नहीं उठा सकता. हा इतिहास आहे आपला. आणि आपल्याच राज्यामध्ये आपल्याच मराठ्यांच्या मायमाऊलीवर हात उजारला जातो, त्यांना रक्त बंबाळ केलं जातं. हे चित्र बदलायला हवं. मराठ्यांची काही एकच मागणी नाहीये, आम्हाला आरक्षण हवंय 50% आत, ही आमची प्रमुख मागणी आहे. पण दुसरी आमची मागणी काय आहे? मराठ्यांची दुसरी मागणी काय आहे? जे कोपर्डीच्या एका आमच्या ताईवर अत्याचार झाला होता, बलात्कार झाला होता, त्या नराधमांना आणखी फाशी दिली गेली नाही, त्यांना फाशी दिली पाहिजे. ही आमची दुसरी मागणी आहे. मराठ्यांची तिसरी मागणी काय आहे? मराठ्यांची लेकरं उच्च शिक्षणात गेली पाहिजे, त्यांनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, PhD केली पाहिजे. आणि सारथीची जी फेलोशिप आहे ती फेलोशिप त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि मराठ्यांच्या लेकरांना ती फेलोशिप वेळेवर मिळाली पाहिजे. ही आमची मागणी क्रमांक 3 आहे. आमची मागणी चौथी काय आहे? आमची चौथी मागणी अशी आहे की ओबीसीचे आज नेते काय म्हणतात की आम्ही 55% आहोत, पण ओबीसीची कधी जनगणना झाली नाही, तुम्ही 55% कसे हो? तुम्ही 55%, आम्ही 34%, बाकीची ST LT OBC ही कुठे गेली? त्यामुळे लोकसंख्येचं जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन आम्हाला सांगता तेव्हा लोकसंख्या 150 लोकसंख्या टक्केवारीच्या आसपास जाते. आणि एवढी लोकसंख्या पुण्या राज्याची असते का? नाही. त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे की दर 10 वर्षाला ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. कारण तुम्ही प्रत्येक गावामध्ये पाहत असाल मराठे जास्त असतात, ओबी कधी जास्त असतात का? नाही. मग प्रत्येक गावामध्ये जर मराठ्यांची लोकसंख्या जास्त असेल तर ओबीसी सांगते आम्ही 55% आहे, हे शक्य नाही. त्यामुळे ओबीसीचा जो दबाव आहे शासनावरचा की आम्ही 55% आहोत, सावधान, जर तुम्ही आमच्या आरक्षणाला काही करसाल तर आम्ही इलेक्शन मध्ये तुम्हाला पाहूत. पण अर्थात या महाराष्ट्रातली सर्वात मोठी जात ही मराठा आहे, शासनाला भिण्याची गरज नाही. आणि तुम्ही पाहिलं असेल आता बरेच ओबीसीचे जे नेते, आपल्याला विरोध कुणाचा आहे नाही, मी तुम्हाला एक सांगतो. मनोज जरांगे पाटलाचा एक सांगावा आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. काही लोक मराठा आणि ओबीसी यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पण गाव पातळीवर मराठा आणि ओबीसी जो समाज आहे तो एकमेकांना आजही मदत करतो. त्यामुळे जरी काही नेत्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आपण संयमाने घ्यायचं, कारण आजही आपण एकच आहोत. आजही आपला अनेक दिवसापासूनचा जो व्यापार आहे, एकमेकांची जी संगत आहे ती एकच आहे. त्यामुळे आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होता कामा नये, हा सर्वात मोठा सरांचा सांगावा आहे, तो मी तुम्हाला सांगायला आलो. तुमच्या जरी गाव पातळीवर कोणी ओबीसी बांधव असेल तर सर्वांना आपल्याला समन्वयाने घ्यायचं आहे आणि आपलं जे नातं पूर्वीपासून आपण टिकवत आलोय, छत्रपती शिवरायांचं मावळे आहोत आपण. छत्रपती शिवरायांचा संदेश काय होता? सर्वांस पोटासी लावणे आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या जाती होत्या, 18 आलुत्यावर बाला बलुतेदार होते. त्यामुळे आपण आजही आपला जो संबंध आहे तो आपल्याला कायम ठेवायचा आहे. जे ओबीसी बांधव आहेत त्यांच्याशी आपल्याला आजही ऋणानुबंधाचा संबंध ठेवायचा आहे. कोणताही राजकीय नेता जर काही बनत असेल तर आपल्याला गाव पातळीवरचे आपल्याला संबंध बिघडवायचे नाहीत. कारण ही लोक म्हणण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, आरक्षणाच्या आपण फक्त 2 पायऱ्या पाठीमागे आहोत. कारण लोकांनी काहीतरी पाहिलंय, यांनी शासनाच्या हालचाली पाहिल्यात, म्हणून ही लोक मोठी मोठ्या सभा घेत आहेत, म्हणून ही लोक अंगाचा भाव करून घेत आहेत. कारण अगोदरची ही लोक काय म्हणत नव्हती, पहा अगोदर काय म्हणत होते, आम्हाला मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे. या लोकांनी काहीतरी नक्कीच यांना
ठोस यांच्याकडे माहिती असली पाहिजे की मराठ्यांना आता आरक्षण मिळणार आहे, मराठा समाज हा पुराव्यानिश्चयी आता ओबीसी मध्ये जाणार आहे हे यांना चांगलंच माहित आहे. म्हणून ही लोक आज अंगाचा भाऊ करून घेत आहेत. त्यामध्ये काही 2-3च ओबीसी नेते आहेत. मराठ्यांना जे आरक्षण मिळणार आहे मी तुम्हाला सांगतो, फार महत्वाची गोष्ट आहे. 2-3 दिवसापासून आता मी नांदेडला राहतो. बरेच जे मुलं नीट असतील, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले, आपल्यापैकी बऱ्याच बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले, आरक्षणाचा किती परिणाम असतो मी तुम्हाला सांगतो. जी लेकरं हताश होऊन, निराश होऊन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊन घरी गेली होती, ती पुन्हा नांदेडला यायला लागली. ती रिॲडमिशन घेत आहेत कारण त्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. हा आरक्षणाचा सर्वात मोठा परिणाम असतो. ज्यांनी स्वप्न सोडून दिलं होतं की आता मी डॉक्टर होणार नाही, नीटला मला आरक्षण नाही, ती लेकरं आज घरी आपल्या बाप्पाला सांगत आहेत, बाबा मला आता नांदेडला जायचंय, क्लासेस लाव, येईल तर तुझं पोरग MBBS होऊनच येणार आहे, कारण आता मला कुणब्याचं आरक्षण मिळालं. हा आरक्षणाचा परिणाम आहे. आता 2 दिवसाखाली शनिवारी RBI ची परीक्षा होती. RBI रिझर्व्ह बँक ऑफ जनरलची बँकिंगची परीक्षा होती आणि माझ्यासमोरून बरेच मुलं जात होते. मला फार वाईट वाटलं तुम्हाला सांगतो, कारण ही मुलं जात आहेत, नक्कीच त्यांना आरक्षण आहे. आणि मला प्रश्न पडला की आपली मराठा मुलं यामध्ये असतील का, आणि असतील तरी कोणत्या भावनेने असतील, कारण त्यांना आरक्षणाची खूप मोठी ताकद आहे आणि आपल्या लेकरांना काय आहे. त्यामुळं हे चित्र बदललं पाहिजे. मी तर शासनाला विनंती करतो, जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्यायची नाही, कारण आमची लेकरं वंचित राहता कामा नये. इतके वर्ष मी तुम्हाला सांगतो, आरक्षणाचं 1 वर्ष म्हणजे खूप मोठी ताकद आहे. इतके वर्ष यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही, याचा अर्थ काय होतो माहित आहे? इतके वर्ष आपण पाठीमागं पडलोय, इतके वर्ष आपण पाठीमागं पडलोय, मग आणखीन आपण किती पाठीमागं जाणार आहोत. त्यामुळे आरक्षणाचं 1 वर्ष म्हणजे खूप मोठी आशा आहे. आणि आरक्षण फक्त नोकरीसाठी ही गोष्ट विचारात सोडून द्या. मी शिक्षण क्षेत्रातला माणूस आहे, रिअल फॅक्ट सांगतो तुम्हाला, मला विनोद करायचा नाही. आरक्षण नुसतं शिक्षणात नोकरीत लागू होत नसतं, शिक्षणात सुद्धा लागू होत असतं. मी जेव्हा MA केलं मला 30,000 फीस होती. एका विषयाची किती? 30,000 फीस. जर ओबीसी कॅन्डिडेट तिथं असेल तर फक्त 10,000 फीस होती. का हो, असा काय भेद झाला? माझ्यामध्ये त्याच्यामध्ये काय आहे? आम्ही दोघं एकच पेपर सोडवणार आहोत, पण मला जर 30,000 भरावे लागत असतील आणि त्याला 10,000 भरावे लागत असतील, त्यामुळे हीच परीक्षा नाही, कोणतीही परीक्षा असेल त्याच्यामुळे लाखोची आज कॉलेजमध्ये फीस आहे, ती फीस तुमची माफ होईल, त्या फीस मध्ये तुम्हाला सवलत मिळेल. त्यामुळे ही फार महत्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. जर मराठ्याच्या लेकराला पुढे जायचं असेल, जीवनामध्ये काय करायचं असेल, तर शिक्षण हीच एक गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे नेऊ शकते. कारण न हे ज्ञानेन सदृश्य पवित्र मिह विद्यते असं म्हणतात. या जगामध्ये ज्ञानासारखं दृश्य नाही, विद्येसारखं पवित्र असं काहीच नाही. ज्ञानम तृतीय नेत्रम असं म्हणतात. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मग मराठ्यांच्या लेकराला शिक्षणामध्ये 0% तुम्ही आरक्षण का देताय? शिक्षणामधून बाहेर का काढताय? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणखीन एक गोष्ट सांगतो, ही जर गोष्ट तुम्हाला नीट समजली तर माझ्या इथं येण्याचं चीज झालं. मी सांगतो, आपण ज्या काळामध्ये होतो, आपण का जगलोत माहित आहे? कारण आपल्या बाजूचाही न शिक्षण घेतलेला होता, त्याच्या बाजूचाही होता, काका अडाणी, मामा अडाणी, दादा अडाणी, आपल्यात आपण सगळं करून घेतलं, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला जगायला अडचणी आल्या नाहीत. पण आज चित्र वेगळं आहे, कारण मी डोळ्यासमोर पाहतो, आज चित्र वेगळं आहे. एखादं लेकरू शिकलं तेच समोर जात आहे, आणि जे लेकरू शिकलं, ज्याला नोकरी लागली, ते पाठीमागं 10 लेकरांना दाबत आहे. कारण तुम्हाला जर विजयी व्हायचं असेल तर कुणाला तरी तुम्हाला पाठीमागं सोडावंच लागेल. त्यामुळं आपण कुणब्याची लेकरं आहोत. आपल्याला माहित आहे, दुधामध्ये एखादी माशी पडली, आपण ती माशी कशी काढतो? बोटाच्या टिचकीनं काढतो का नाही? तसं होईल. जी लोक शिकली ती लोक पुढे जातील, आणि मराठ्याची लेकरं जर असुशिक्षित राहिली, नैराश्य त्याच्यामध्ये आली, त्यांना शिक्षण सोडून दिलं, तर दुधामध्ये जशी माशी काढतात बापू, तसंच तुझ्या लेकराला ही लोक काढून टाकतील. त्यामुळं आपल्याला आपल्या लेकरांसाठी लढायचंय. आपल्याला शिक्षण जो आपला अधिकार आहे, मूलभूत अधिकारापैकी, की सगळे लोक शिकले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न काय? शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी आपल्याला लढायचंय. मी कुरुंद्याला व्याख्यानाला गेलो होतो. एक 70 वर्षाचे असे आजोबा तिथं व्यासपीठावर उपोषण करत होते, आणि दिवस सुद्धा 6वा दिवस होता. 70 वर्षाचे आजोबा. मी सहज त्या आजोबांना विचारलं, का हो आजोबा, 70 वर्षाचे तुम्ही आहात, तुम्ही उपोषणाला बसलाय, कारण नेमकं काय आहे? आता कोणती स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची? आता कोणती भरती आहे? त्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यानं मला तेवढं सुंदर उत्तर दिलं, बरोबर आहे सर, मी इथं उपोषणाला बसलोय, मला माहित आहे
आता मी कोणतीच नोकरी देणार नाहीये, पण माझं 12 वर्षाचं 13 वर्षाचं एक नातू आहे, त्या नातवासाठी मला लढायचंय. हे फार महत्वाचं आहे. आपण आज लढतोय ते आपल्या पिढ्यासाठी लढतोय. कारण या लेकरांनी पुढे जाऊन म्हणलं पाहिजे. एखादा लेकरू मराठ्यांचा अधिकारी झालाच तर त्यांना गर्वाने सांगितलं पाहिजे, होय मी अधिकारी झालो, पण माझा बाप पहिल्यांदा लढला म्हणून मी अधिकारी झालो. हा इतिहास तयार करायचा आहे आपल्याला. कधी कोणी डॉक्टर झालं त्यांना आपल्याला सांगितलं पाहिजे, माझी आजी बसली होती, माझा बाप बसला होता, माझा भाऊ लढला होता, म्हणून आज मला आरक्षण मिळतंय. कारण तुम्हाला माहित आहे, एखादं कणीस जेव्हा उगवत असतं तेव्हा एखाद्या दाण्याला स्वतः मातीमध्ये गाडून घ्यावं लागतं. कारण जोपर्यंत ते दाना मातीमध्ये गाडून घेत नाही तोपर्यंत ते कणीस उगवत नाही. रे एवढंच काय, एखाद्या सोन्याला सुद्धा धगधगत्या आगीमधून जावंच लागतं. कारण जोपर्यंत सोनं त्या निखाऱ्याच्या आगीतून जात नसतं तोपर्यंत लोक त्याला सोनं म्हणत नसतात. त्यामुळे आज आपल्याला लढावंच लागेल. 23वा दिवस असो का 23वा दिवस असो, जोपर्यंत गौरवनं खूप सुंदर सांगितलं, जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही छावणी छत्रपती शिवरायांची छावणी उठली नाही पाहिजे. कारण आपल्याला 1982 ला आपण पहिला मोर्चा काढला होता, तेव्हापासून आपली मागणी आहे. आपली मागणी काय आजची नाहीये. जरांगे पाटील उभा टाकले नेतृत्व करत आहेत, आताची मागणी नाहीये आपली. आपली मागणी खूप पूर्वीची आहे. हे शासन आपल्याशी दगादाडी करतंय. त्यामुळे आपली जी मागणी आहे ती 40 वर्षापासूनची मागणी आहे. त्यामुळे आता हा अंतिम लढा आपल्यासाठी असला पाहिजे. कारण आणखी नकोय. कारण खूप विदारक अवस्था आहे. नैराश्य आले तुम्हाला मी सांगतो. शिक्षण क्षेत्रामध्ये मी स्वतः राहतो, त्यामुळे नैराश्य आले विद्यार्थ्यांमध्ये. मराठा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत, स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत प्रचंड नैराश्य आहे. स्पर्धा परीक्षा देतो का रे असं म्हणलं की नाही सर, त्याला काय होणार आहे, अभ्यास करेलो पण आरक्षण कुठं आहे, जरी मी अभ्यास केला तर लागणार नाही, सगळी मेहनत वाया जाईल ना, त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी करतो, व्यवसाय करतो, हे सरास मुलं मराठ्यांची म्हणतात. आणि या फेरेबलला काढून सुद्धा एखादं लेकरू पुढं गेलं. मला सांगा, पुण्या मुंबईला स्पर्धा परीक्षेला जायचं म्हणलं तर का साधी गोष्ट आहे का? किमान 4-5 हजार तर खर्च लागेल. एखाद्या सामान्य कुटुंबाचं लेकरू पुण्या मुंबईला गेलं, त्यांना प्रचंड मेहनत केली, आपल्या आई वडिलांना स्वप्न दाखवली, माईनं गावभर सांगितलं माझा पोरगा अधिकारी होणार आहे, बाप गावभर सांगतोय माझं पोरगा नोकरी लागूनच वापस येणार आहे. ते पोरगा पुण्यामध्ये गेलं, अवघड अवघड मास्तरांची शिकवणी केली, अवघड अवघड पुस्तकं वाचली, सूर्य उगवण्याच्या आत ते पोरगा झोपेतून उठलं. कितीतरी वेळा त्या पोरानं अर्ध्या पोटानं झोप मोड केली. कारण जर जेवण मी पूर्ण केलं तर मला झोप लागेल. आणि एवढं करून सुद्धा, परीक्षा देऊन सुद्धा, गुणवत्ता मिळवून सुद्धा तुला आरक्षण नाही म्हणून जर ते पोरग पाठीमागे राहत असेल तर हे चित्र बदलायला हवं की नाही? मला सांगा, मी वर्गामध्ये शिकवतो, मी कधी या पोराला वेगळं, त्या पोराला वेगळं, त्या पोराला वेगळं शिकवतो का? सर्वांना सारखं शिकवतो की नाही? मग एक मास्तर आहे, सर्वांना समान शिकवतो, गुणवत्ता सर्वांना समान आहे. पण जर एखादं लेकरू हुशार असून त्याला आपण पाठीमागे घेत असेल आणि एखाद्या लेकरानं टिवाळखोरी केली, अभ्यास नाही केला, पण या जातीत तू जन्माला लय भाग्यवान आहेस म्हणून पुढे ढकलत असेल तर हे चित्र कुठेतरी बदलायला हवं की नाही? मग आपल्या देशामध्ये G20 ची बैठक झाली. 20 देशाचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशात आले होते. अमेरिका हा अत्यंत प्रगत देश. नरेंद्र मोदी साहेब सतत सांगत असतात की जो बायडन साहेब माझे खूप चांगले मित्र आहेत. एक सोपा प्रश्न त्यांनी विचारायचा होता का, हो जो बायडन साहेब, अमेरिका एवढा प्रगत देश आहे, तुम्ही अधिकारी सिलेक्शन कसं करता तिथं? तुमच्या देशामध्ये नोकरी कशी आहे? जात पाहून आहे का गुणवत्ता पाहून आहे? का हो अमेरिकेमध्ये गुणवत्ता पाहून असते का जात पाहून असते? अमेरिकेमध्ये नोकऱ्या अधिकाऱ्याची निवड ही गुणवत्ता पाहून घडत असते, जात पाहून नसते. आपल्या देशामध्ये गुणवत्ता महत्वाची नाहीये, आपण गुणवत्तेला महत्व देत नाही, आपल्याला जात महत्वाची आहे. का हो, एखाद्या जाती जन्माला येणं, एखाद्या माती जन्माला येणं हा काय दोष असतो का? आम्ही मराठा समाजात जन्माला आलो हा का आमचा दोष आहे? आमची लेकरं मराठा समाजात जन्माला आली हा त्यांचा दोष आहे? त्यांना शिक्षणातून बाहेर काढून फेकलं जातं. आम्ही मराठा जात मानतच नाही, कारण धर्मात जात आहे, जातीत जात आहे, म्हणून माझा देश मातीत जात आहे. आम्हाला जात नकोय, आम्हाला गुणवत्ता हवी आहे. कारण गुणवत्तेला कोणती जात नसते. गुणवत्ता ही खूप मोठी साधन आहे आणि साधनेला बरीच मेहनत लागते आणि ती साधना करून आमचे लेकरं शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आमच्या साधनेची कदर आम्हाला हवी आहे. म्हणून आज आपण इथे बसलोय. मराठा ही खूप त्याग आहे, तुम्हाला मी सांगतो.